सध्या मुंबईमध्ये ना कोकणातील आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार यांनी ना धडक मोर्चा लावलेला आहे. आणि याचं रिझन पण खूप ऑब्व्हियस आहे. कारण आता बघा, मी स्वतः देवगडमध्ये राहतो आणि देवगडमध्ये माझ्या आजूबाजूचे माझे जे रिलेटिव्ह आहेत आणि या सगळ्यांच्या आंबा बागा आहेत आणि हे सध्या ना खूप मोठ्या डेंजरमधून जातात. कारण जे आंब्याचं प्रोडक्शन होतं ना ते यावेळी ना 10 ते 20% पण नाही आलं. म्हणजे त्यांचा जो लेबरचा खर्च होता किंवा पेस्टिसाइडचा खर्च होता किंवा फर्टिलायझरचा खर्च होता तर तो पण नाही निघणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या डोक्यावरती ना कर्ज होणार आहे. आता कितीतरी लोक याच्यामधून ना आंबा बागा विकण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुम्हाला माहिती आहे की काय होतं, जेव्हा गरज असते तर त्यावेळी कमी दरामध्ये आंब्याच्या बागा विकल्या जातात. तर त्याच्यामुळे आज जो धडक मोर्चा आलेला आहे, तर माझी तर गव्हर्नमेंटला तर एवढीच रिक्वेस्ट राहील की बाबा त्यांना ऑलरेडी जे कंपन्सेशन गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे ना तर ते तर अतिशय तुटपुंजच आहे. त्यांचं जे काय नुकसान झालं तर त्याच्या अनुषंगाने त्यांना 5% पण मदत होत नाही. पण आज पण ती मदत पण त्यांच्याकडे पोहोचली नाहीये, कारण ऑलरेडी त्यांच्या बागांचे सर्वे झालेले नाही आहेत. आणि याच्यामध्ये ना अजून बरेच आस्पेक्ट आहेत. कारण आता कोकणातले बरेचसे जे बागायतदार आहेत ते स्वतः त्यांच्या बागांमधून प्रोडक्शन घेत नाही. पण आज सुद्धा त्यांच्या ज्या बागा आहेत ज्या लीजवरती जातात, देवगड रत्नागिरी मधलेच जे लोकल बागायतदार आहेत तर तेच लीजवरती घेतात. पण आज जर ज्यांनी लीजवरती घेतलंय तर त्यांना तर काहीच नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे शक्यता आहे अगेन कोकणाच्या बाहेरची लोक आंबा बागायतीच्या बिझनेसमध्ये येऊन हा बिझनेस कॅप्चर करण्याची. जर हे सगळं आपल्याला वाचवायचं असेल तर कुठे ना कुठेतरी त्यांना एक चांगलं कंपन्सेशन तर मिळालं पाहिजेच. पण आता जे कंपन्सेशन प्रॉमिस आहे, तुटपुंज आहे, ते तरी त्यांना लवकर डिलिव्हर झालं पाहिजे. पण त्याचपेक्षा मोठ्या प्रमाणात आज जे हे आंबा बागायतदार आहेत त्यांच्यामध्ये पेस्टिसाइड्स म्हणा किंवा फर्टिलायझर्स म्हणा याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढवला पाहिजे. कारण आज पण मी बघतो जेव्हा पण हे बागायतदार आहेत किंवा छोटे छोटे आंब्याची झाडं असणारे जे शेतकरी आहेत तर ते जेव्हा पेस्टिसाइड्स बद्दल, फर्टिलायझर्स बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना चांगलं मार्गदर्शन प्रत्येक वेळी अवेलेबल होत नाही. आणि याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी सरकार पण मागे पडलेलं आहे. कारण एवढा मोहर आला आणि तो मोहर काळा पडला आणि फुकट गेला. पण मला दिसलं नाही की कोकणामधली जी प्रतिष्ठित अशी कृषी विद्यापीठ आहेत तर त्याच्यातून लोकांना काही मार्गदर्शन मिळालं तर ते पण कुठे ना कुठेतरी होणं आवश्यक आहे. पण आपण आपल्या प्रगत ॲग्रो थ्रू हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामुळेच आपण ही एक वेगळी सिरीज घेऊन आलेलो आहे प्रगत ॲग्रो थ्रू. आणि त्याच्या थ्रू आपण पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स, नर्सरीज याच्याबद्दल चांगली चांगली इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत. सो जर तुम्ही आपल्या प्रगत ॲग्रोला जर फॉलो केलं नसेल तर ते नक्की फॉलो करा. आणि त्याचबरोबर जो धडक मोर्चा आलेला आहे कोकणातील आंबा बागायतदारांचा आणि काजू बागायतदारांचा तर त्यांना पण नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.